खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय अशोक अंबुरे सर, तदनंतर सूरजजी धोत्रे सर, आलिपजी कलाडिया साहेब यांना पण पाहतात, आनंदजी राऊत, मच्छिंद्र पवार, तदनंतर यदुनाथ पाटील सर, अशोकजी जाधव, संदीपजी पाटील, बाळाराम थाळेकर आणि तदनंतर घोरपडे सर हे आमचे आज प्रमुख अतिथी या स्पर्धेसाठी मात्र पोहोचलेत. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज या. तुमच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं इथून उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पालघर चषक 2026 आणि जबरदस्त असतं दमदार पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाला मात्र इथून आपण पाहू शकता सुरुवात होत असताना आपण प्रथमतः दीप प्रज्वलन या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की प्लीज आपण या. गणपती चला आता पण या स्पर्धेच्या उद्घाटनाला सुरुवात. आज प्रमुख मान्यवर अशोकजी अंबुरे सर, सूरजजी धोत्रे सर, आलिपजी कलाडिया सर, आनंदजी राऊत, मच्छिंद्र पवार, तदनंतर यदुनाथ पाटील सर, अशोकजी जाधव सर, तदनंतर संदीपजी पाटील सर, बाळाराम थालेकर सर आणि घोरपडे सर हे संपूर्ण आमचे आज मान्यवर या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिले आणि त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानू इच्छितो. वेळात वेळ काढून ते इथे पोहोचलेत या स्पर्धेची शोभा वाढविण्याकरिता आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण या मॅचचं इथून उद्घाटन या स्पर्धेचं भव्य पालघर चषकाची सुरुवात आपल्याला बघायला मिळेल. समीर जाधव आणि संपूर्ण समीरची फॅमिली इथे पोहोचले, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात या समीरला जन्म दिला आणि मी म्हणेन की एक नररत्न तुम्ही जन्माला घातला आणि आज त्याने या पालघर चषकाला प्रत्येकाचे डोळे उघडले आणि तो समीर जाधव आपल्याला बघायला मिळतोय. मागील बरेचसे दिवस, मागील 1 महिन्यापासून कॉन्टॅक्टमध्ये होता की या स्पर्धेची अशी मॅनेजमेंट असेल, अशी प्लॅनिंग असेल आणि ती प्लॅनिंग आज त्यानं खऱ्या अर्थानं खूप छान पद्धतीनं इथून साकारली. या मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे की आपण प्लीज या. जिथे आपण दीप प्रज्वलन करूया, तदनंतर गणपती बाप्पाला इथून वंदन करूया, तदनंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण त्रिवार वंदन करत या मुख्य खेळपट्टीकडे देखील येणार आहोत. आज आमचे हे संपूर्ण मान्यवर या स्पर्धेची आपण पाहतायत आज शोभा वाढविण्याकरिता दाखल झालेत. आपण दीप प्रज्वलन या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. सगळ्यांचं आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी महाराष्ट्राची रूढी परंपरा आणि हा मानाचा फेटा आणि आमचे संपूर्ण असे आमचे हे दमदार असे मान्यवर आज या स्पर्धेसाठी माता भगिनी पोहोचल्या. जो मी उल्लेख केला की संपूर्ण जाधव परिवार इथे मात्र पोहोचतोय. आज सुमित आमच्यामध्ये नसला, त्या सुमितच्या आठवणी आमच्याकडे प्रचंड आहेत आणि सुमित दादा प्रतिष्ठान या स्पर्धेची मात्र इथून सुरुवात दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आणि त्या दीप प्रज्वलनाच्या महत्वाच्या सोहळ्याला सध्या इथून सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत समीर जाधव यांची मात्र मातोश्री आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या ताई आहेत आणि त्या सगळ्या माता भगिनींच्या शुभ हस्ते आपण या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम इथून सुरुवात करतोय. पाटील नेटवर्क्स या युट्यूब वाहिनीवरती हे सगळे काही क्षणचित्र इथून कैद होत आहेत आणि कुठलंही शुभ कार्य म्हटलं की त्याची सुरुवात अगदी आपण पाहतायत 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती आणि गणपती बाप्पाला देखील वंदन. आज आपण पाहू शकता या स्पर्धेची पहिली रात्र, दिवस रात्रकालीन या स्पर्धेचा हा फॉर्मॅट आणि अतिशय सुंदर पद्धतीने आता ओपनिंग सेरेमनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहू शकता गणपती बाप्पाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. आज ज्या भगवंतामुळे मंदिरात दिवे जळतात त्याचं कारण अगदी वयाच्या 16व्या वर्षी हे स्वराज्य स्थापन व्हावं ही त्यांची इच्छा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आयुष्य फक्त 49 वर्ष जगले, परंतु आज प्रत्येक महाराष्ट्राच्या मातीत आणि डोंगर दऱ्यांमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि आपण निश्चित स्वरूपात आपलं महत्भाग्य आहे की आपण महाराष्ट्रात जन्म घेतलाय आणि जिथे आपण पाहू शकता आज या स्पर्धेच्या सुरुवातीस महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, गणपती बाप्पाला देखील आपण पाहतात स्मरण केलं आणि तदनंतर दीप प्रज्वलन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचं आणि खूप चांगली सुरुवात, अगदी दमदार सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत.
स्वर्गवासी सुमित दादा प्रतिष्ठान प्रेझेंट पालघर चषक आणि या पालघर चषकाची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतला अगदी महत्वाचा सोहळा आपण पाहू शकता. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एक सुंदर सुरुवात, दीप प्रज्वलन. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज पालघर चषकाची सुरुवात ही खूप गोड्या गोविंदात होताना आपल्याला पाहायला मिळते. आजचे सर्वच मान्यवर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न केला जात आहे. जिथे आपल्याला पाहायला मिळतात आमचे आज मुख्य मान्यवर या स्पर्धेसाठी अगदी वेळात वेळ काढून दाखल झाले, त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय अशोकजी अंबुरे सर, सूरजजी धोत्रे सर, आरिफजी कलाडी या सरांना देखील आपण पाहतायत. त्यानंतर आनंदजी राऊत सर आहेत, मच्छिंद्रजी पवार सर आहेत, यदुनाथ पाटील सर, अशोकजी जाधव, संदीपजी पाटील, बाळाराम थालेकर आणि घोरपडे सर हे संपूर्ण आमचे आज महत्वाचे मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवित असताना आणि ही स्पर्धा इथून आज सुरुवात होते. अगदी संध्याकाळचं सत्र आणि या पवनसुत नवलीच्या मैदानात क्रिकेटचं अगदी घमासान आणि या पालघर क्रिकेटला एक अभिमानाची स्पर्धा. तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा पाहिन मी क्रिकेटचा हा सुखद सोहळा आणि पालघर चषक, पालघर चषकाची सुरुवात. सगळ्यांना विनंती असेल की आपण मुख्य गणपती बाप्पा इथे भगवंताला साकडं घालत अगदी ग्राम देवतेला वंदन करत श्रीफळ वाढवलं जातं आणि तदनंतर जे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल की आपण निश्चित स्वरूपात खेळपट्टीवरती देखील यायचं आहे. तिथे दोन संघ, जो पहिला मॅच आहे एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर संघ खेळताना बघायला मिळेल DNCC आणि विपक्षात GNCC. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण लाईनअप मध्ये अगदी इथे मैदानाच्या खेळपट्टीच्या बाजूला उभे राहा. या चला दोन्ही कॅप्टन, विनंती आहे की कॅप्टन आणि आपले लाईनअप मध्ये उभे राहा. एका बाजूला DNCC आणि त्यांच्या विपक्षात GNCC. आमचे प्रमुख मान्यवर आलेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्या खेळपट्टीने तुम्हाला ॲज अ खेळाडू म्हणून नाव दिलं, ज्या मातीने तुम्हाला मोठं केलं, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्म घेतला आणि स्वतःच्या गावासाठी तुम्ही क्रिकेटला रिप्रेझेंट करत असताना आपलं नाव 7 समुद्रापलीकडे नेलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता त्या खेळपट्टीचं मात्र इथून पूजन होते. सूरजजी धोत्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथून आपण या मुख्य खेळपट्टीला पुष्पहार अर्पण करतो. जो मी उल्लेख केला, क्रिकेटपट्टू म्हणून तुम्ही 7 समुद्रापलीकडे गेलात, त्या खेळपट्टीने तुम्हाला मोठं केलं. ती बॅट तुम्ही ज्या खेळपट्टीवरती खेळता त्या बॅटमध्ये तुमच्या धावा आल्या, ज्या मातीने तुम्हाला एक ओळख दिली आणि त्या खेळपट्टीचं मात्र इथून पूजन होत आहे. धोत्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात, ज्येष्ठ समाजसेवक, आज पालघरचा मानबिंदू म्हणून त्या नगरसेवक देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतात या खेळपट्टीचं पूजन होईल. दोन्ही टीम आपण लाईनअप मध्ये उभे राहा. दोन्ही टीम कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लाईनअप मध्ये उभे राहायचं आहे. ऐसा थोड़ा लाइन में जाओ, ये पालघर चषक खाली दिखना चाहिए. बोला गणपती बाप्पा. अतिशय सुंदर पद्धतीचं हे क्षणचित्र कैद होतात आणि प्रत्येक मान्यवर या स्पर्धेसाठी श्रीफळ अर्पण करतील. मच्छिंद्र सर आपल्याला पाहायला मिळतात, महाराष्ट्र पोलीस दलात अनेक वर्ष खूप चांगली दमदार अशी त्यांची नेतृत्वाची भूमिका राहिली आणि या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथून हे श्रीफळ वाढवतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पालघर चषक आणि पालघर चषकाची अगदी दमदार अशी सुरुवात. प्रत्येक मान्यवर अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढविण्याकरता आलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता हे इथून
ओपनिंग सेरेमनीचे क्षणचित्र अशोकजी अंबुरे सर, सूरजजी धोत्रे सर, आरिफजी कलाडिया सर, आनंदजी राऊत सर, मच्छिंद्र पवार सर, यवदूत पाटील सर, अशोकजी जाधव सर, संदीपजी पाटील सर, बाळराम थारेकर सर, घोरपडे सर आणि संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आमचे मान्यवर आज या स्पर्धेसाठी आलात आणि ज्यांनी मात्र या स्पर्धेची शोभा वाढविली. 2 कॅप्टन देखील तिथे जोडले जातील आणि तदनंतर त्या मॅचचा टॉस तोही तेवढाच महत्वाचा आहे. परीक्षितजी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात, बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एका बाजूला निलेशजी वाणी सचिव या पदावरती ते विराजमान आहेत आणि तदनंतर त्यांच्या देखील शुभ असते. इथे आपण पाहू शकता या स्पर्धेचं हे उद्घाटन सोहळ्याचं क्षणचित्र तुषार मोरे. आज हे अतिशय सुंदर भव्य जे व्यासपीठ इथे निर्माण केले ना, स्टेडियमचा जो लुक पाहायला मिळतो त्याचं सारं श्रेय जातं तुषार मोरे, गावदेवी डेकोरेटर्स. एका बाजूला समीर जाधव, आपण देखील जॉईन व्हा. तुमचं देखील तेवढंच हक बनतं या स्पर्धेसाठी. एक फक्त साधी संकल्पना डोक्यामध्ये ठेवली की आपल्याला आपल्या भावाच्या स्मरणार्थ एक स्पर्धा अशी करायची की जी प्रत्येक स्पर्धेसाठी एक वेगळं काहीतरी घेऊन येईल आणि तदनंतर आपण पाहतात ते समीर जाधव दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आली पुढे आणि आज पहिली रजनी या स्पर्धेची. हो येस, जिथे आपण पाहू शकता समीरजी जाधव आहेत आणि ते बॉलिंग एंडच्या स्टंपला तिथून पुष्पहार अर्पण करतील आणि ते समीर जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी युवा आणि या युवा कालावधीत आपण पाहतायत ज्यांनी संपूर्णपणे जिथे समीर जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक युवा उद्योजक, खूप कमी कालावधीत या पालघरवरती एक वेगळा मानबिंदू मिळवला त्यांनी आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जी स्पर्धा, या स्पर्धेच्या टायटल आपल्याला पाहायला मिळतं स्वर्गवासी सुमित दादा प्रतिष्ठान आणि तो आज सुमित जाधव आमच्यामध्ये नाहीत ही त्याची खंत आम्ही कायम त्याची उणीव भासत राहू. कारण म्हणतात ना की काही लोक येतात, काही लोक मनामध्ये घर करतात आणि काही लोक आयुष्यभर लक्षात राहतात. त्यातलाच आमचा सुमित दादा आज आमच्यामध्ये नाही आणि खऱ्या अर्थानं आपण आणि त्याचबरोबर प्राध्यापक वसंत चौधरी सर तेही आज आपल्यातून सोडून गेलेत अगदी अकाळी, त्यांचं देखील निधन. आणि PN स्पोर्ट्सचे ते प्रॉपरायटर त्यांचेच वडील. आज सुमित आमच्यामध्ये नाही. झरे वाहतात पाण्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात सुमित तुझ्या आठवणीत. सुमित दादाला अगदी इथून आपण 2 मिनिटांसाठी सगळ्यांनी श्रद्धांजली इथून आपण देणार आहोत आणि तदनंतर वसंत चौधरी सर यांना देखील आपण इथून या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. जे कोणी जिथे बसलेत त्यांना विनंती आहे की आपण थोड्या वेळासाठी, आज जे आमचे महत्वाचे व्यक्ती आमच्यामध्ये नाहीत, इच्छा नव्हती आणि खऱ्या अर्थानं आज सुमित भाई खूप वेगळं नाव होतं परंतु त्याच्या नावानं ही स्पर्धा करावी लागली, हे आमचं थोडंसं दुर्दैव आहे. जशविनजी घरत साहेबांचं आगमन झालं, त्यांना देखील विनंती करतो की आपण जॉईन व्हा आणि इथून 2 मिनिटासाठी आपण सगळे जिथे उभे आहेत आणि कोणी गॉगल घातले असतील ते गॉगल काढून घ्या, फॅन्सी गॉगल, आणि इथून आपण भावपूर्ण श्रद्धांजली 2 मिनिटं सगळ्यांनी इथे कॅप कोणी घातले असतील खेळाडूंनी त्याही रिमूव्ह करा. सन्माननीय जशविनजी घरत साहेब नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांचं देखील इथे आगमन होत आहे. अगदी आपण पाहू शकाल एक युवा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता ते नगरसेवक हा प्रवास त्यांचा वेगळा राहिला आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. जशविन मनोज घरत त्यांचं मात्र इथे आगमन होत आहे. अगदी जो मी उल्लेख केला की आज जशविनजी घरत साहेबांच्या देखील शुभ हस्ते आपण इथे पुष्पहार अर्पण करणार आहोत या खेळपट्टींना. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळतात. जशविनजी घरत त्यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथून पुष्पहार अर्पण करतो या खेळपट्टीला. स्वर्गवासी सुमित दादा आणि तदनंतर आपण पाहतायत आणि चौधरी सर त्यांचा मात्र इथून आपण अकाली निधन झालं आणि ते आपल्यापासून दूर गेले. त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरिता जे कोणी जिथे उभे आहेत
जो कोणाच्या फॅन्सी गॉगल असतील, कोणी कॅप घातल्या असतील ते उतरवून घ्या आणि 2 मिनिटं अगदी आपण त्यांच्यासाठी इथून भावपूर्ण श्रद्धांजली स्तब्ध उभे राहणार आहोत. ओम शांती शांती. बोट टीम दोन्ही संघाचे कर्णधार या आणि आदरणीय मच्छिंद्र पवार सर या आपले शुभ हस्ते आपण या पहिल्या मॅचचा आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय मच्छिंद्र पवार सर आपण पाहतोय, अमन या आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही अमन आपल्याला पाहायला मिळतील. जयशंकर गरज साहेब या, आपण देखील या. हे आमचे मान्यवर आहेत, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच मॅचचा टॉस करतोय. फर्स्ट गेसिंग ही आपण देणार आहोत, दोन्ही संघाला गेस करणार आहेत, कॉइन गेस असेल. असं आपण पाहतोय पालघर GNCC ब संघ आपण पाहतोय आणि त्याचा या ठिकाणी कॉल असेल. छाप हा कॉल आहे आणि कार्ड आलाय DNCC बोईसर टीम टॉस विन झाले. आणि या दृश्य आपण पाहू शकतायत, दोन्ही संघांचं स्वागत, मान्यवरांचं स्वागत. ही टुर्नामेंट खास आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज या पालघर मध्ये धमाल आहे. टॉस जीता है क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग। और कैसा लग रहा है पालघर में आज इतना बड़ा टूर्नामेंट, जिस तरह से आपने एंट्री की और एंट्री करके अगर देखा जाए तो टूर्नामेंट का जिस तरह से आयोजन किया गया है, कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजर है और यहाँ पे देख सकते हैं कि हम ये पूरे पालघर बॉक्स क्रिकेट एसोसिएशन में पहला मैच ऐसा ऑर्गेनाइज हुआ है और आगे भी ऐसा ऑर्गेनाइज करेगी पालघर चषक, और आगे भी ऐसा होगा तो हम लोग को अच्छा लगेगा और इसको देख के बहुत लोग और अच्छा ऑर्गेनाइज करेंगे और पालघर बॉक्स क्रिकेट और आगे जाएगा। फर्स्ट टाइम अगर देखा जाए तो हमारी बाइक आज रखी गई है, एक प्लेयर्स को बाइक मिलेगी, क्या कहना चाहिए इसके बारे में? बाइक किसी ने रखा नहीं था और बाइक यहाँ पे रखे तो बहुत अच्छी बात है, आगे चल के और देखने मिलेगा, पर जो पहला रखता है उसको याद करते कि पहला यहाँ पे था। थैंक यू वेरी मच। अमन आइए, टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? फील्डिंग ही लेते हैं। अभी बैटिंग करने का है, तो इस विकेट की अगर बात की जाए तो जिस तरह से विकेट बना है, ये टूर्नामेंट का आयोजन किया है, क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा, बच्चे लोग ने बहुत मेहनत की है। और हालांकि तुम्हारी नज़दीक ही अगर देखा जाए तो बस्ती है, जिस तरह से तुम खेलते हो और यहाँ पे एक होम मैदान जिसे कहा जाता है एक होम, तो क्या कहना चाहिए होम मैदान में? बस बस बस। थँक यू व्हेरी मच, नो प्रॉब्लेम. अमन थे टॉस जिंकलाय जर पाहिलं तर DNCC बोईसर संघाने आपण पाहतोय आणि फर्स्ट फील्ड दोन्ही संघाला आपण बॉल चॉईस आपण पाहतोय, खास बॉल चॉईस साठी आपण या ठिकाणी बॉक्स पाहायला मिळतोय. अशोक सर बॅटिंग करतील आणि सूरज धोत्रे गोलंदाजी करतील. इथून आपण तोही सामना बघणार आहोत आणि आनंदजी राऊत नगरसेवक तेही आपल्याला पाहायला मिळतील. RFG कलाडिया सर तेही आहेत आणि सध्या आपण पाहू शकतात बॅट आली ती बघा ना, बॉल द्या जरा.
सूचना असेल लक्षात असू द्या. बॅटिंग करणारी टीम आपल्याला जो खेळाडू कक्ष दिलेला आहे त्याचा वापर करायचा आहे. इनिंग ब्रेक नंतर जो फिल्डिंग करणारा आपण कक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही कक्ष वेगळे वेगळे असणार आहेत, परंतु बॅटिंग करणारी टीमला जो खेळाडू कक्ष दिलेला आहे तो कंपल्सरी तुम्ही तिथे वापरायचा आहे. लक्षात असू द्या. इनिंग ब्रेक नंतर चेंज केलं जाईल याकडे तुर्तास तुम्ही खेळाडूंनी लक्ष द्या आणि कॅप्टन यांनी देखील लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे इनिंग ब्रेक नंतर उर्वरित जे आमंत्रित संघ आहेत त्यांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक नंतर इथे मैदानाच्या आतमध्ये नवीन टॉस या ठिकाणी केला जाईल. चला इथून सगळ्या मान्यवरांना विनंती देखील आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुम्ही मात्र आलात आणि तुमचं स्वागत आणि सन्मान हेही आमच्या मुख्य व्यासपीठावरती फार महत्त्वाचं आहे. पालघर चषकानं प्रत्येकाला अगदी पुढे घेऊन चाललेत समीर जाधव. म्हणून तर म्हणतात ना की माणसं कमवा, पैसा सगळ्यांना कमवता येतो. माणसं तुम्ही कमवलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही या मनुष्य जन्माचा सार्थ केलं. चला मी विनंती करीन की सगळे मान्यवर आहेत त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तिथून आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील जाणार आहोत, जिथे अशोक अंबुरे सर आहेत, सूरजजी धोत्रे सर आहेत, आरिफजी कलाडिया सर आहेत, आनंदजी राऊत सर नगरसेवक, त्यानंतर मच्छिंद्र पवार सर, यदुनाथ पाटील सर, अशोकजी जाधव सर, संदीपजी पाटील सर, बालाम ठालेकर सर आणि घोरपडे सर या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. चला मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. इथून आपण पाहू शकता जशवंतजी गरज साहेब तेही आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रत्येक युवाच्या गळ्यातलं ताईत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची बाईक जी मात्र पुरस्कृत झाली. आज आपण पाहतात या कलियुगात धावत्या युगात कोणी 5-10 हजार रुपये खर्च करायला देखील फार विचार करतात, परंतु त्यावेळेला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी बाईक ज्यांनी मात्र पुरस्कृत केली ते आपल्याला पाहायला मिळतात. नवनिर्वाचित नगरसेवक